सटाणा शहरात अवैधरित्या विक्रीसाठी प्रतिबंधित गुटखा आणणाऱ्या तस्करावर सटाणा पोलिसांनी कारवाई करत गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि मोटारसायकल असा एकूण 57,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। कारवाई दरम्यान संशयित अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळून गेला होता। मात्र पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे। 30 जून रोजी रात्री पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर कारवाईचे आदेश देण्यात आले। त्यानुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रायसिंग जाधव, पोलीस हवालदार विशाल जाधव, मधुकर मोरे, पोलीस नायक नितीन जगताप, उमाकांत बच्छाव आणि सुधीर साप्ते यांच्या पथकाने सटाणा शहरातील अहिल्याबाई चौक परिसरात सापळा रचला। रात्री सुमारे 10:30 वाजता सादिक सलीम शेख राहणार मुल्लावाडा सटाणा हा होंडा शाईन मोटारसायकलवर प्लास्टिकची गोणी घेऊन येताना दिसला। पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी सुरू केली, मात्र गोणीची झडती सुरू होताच त्याने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला। पोलिसांनी पाठलाग केला, परंतु तो गल्ली बोळातून पसार झाला। यानंतर पोलिसांनी गोणीची तपासणी केली असता त्यामध्ये विमल, पान मसाला, तंबाखू असा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आला। या कारवाईत गुटखा आणि मोटारसायकलसह एकूण 57,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फरार झालेल्या आरोपीचा पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी शोध घेऊन त्याला अटक केली आहे। आरोपीला सटाणा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सटाणा पोलीस करत आहेत।